संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास सुरू असतानाच परळीमध्ये आणखीन एका सरपंचाचा मृत्यू झालाय। राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं सौदाना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांना उडवलंय। या अपघातामध्ये क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झालाय। मात्र सरपंचाचा अपघात झाला की घातपात होता, हा प्रश्न उपस्थित झालाय। पाहूयात। परळी औष्णिक ऊर्जा केंद्रातून बाहेर पडणारी ही राख परळीतल्या सौंदना गावच्या सरपंचाच्या जीवावर उठली। राखेची वाहतूक करणाऱ्या एका भरधाव टिप्परच्या धडकेत सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झालाय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय। एका सरपंचाच्या मृत्यूचा तपास सुरू असतानाच आणखी एका सरपंचाच्या मृत्यूमुळे बीड जिल्हा पुन्हा हादरलाय। सरपंच अभिमन्यू क्षीरसागर सौंदन्याहून परळीच्या दिशेने जात होते। सौंदना गावच्या मिरवट फाट्याजवळ त्यांचा अपघात झाला। राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं क्षीरसागर यांच्या दुचाकीला धडक दिली। ही धडक इतकी जोरदार होती की सरपंच क्षीरसागर यांनी जागीच प्राण सोडले। दुचाकीला धडक दिल्यानंतर टिप्परच्या चालकानं पळ काढला। पोलिसांनी टिप्पर चालकाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी केली जातेय। या घटनेनंतर परळीतील राखेचं अर्थकारण पुन्हा चर्चेत आलंय। परळी परिसरातील 8 ते 9 गावांना प्रदूषणाचा फटका बसलाय। शेतामधील पिकांसह ओढ्यातील पाणी सुद्धा राखमय झालंय। त्याचा काही सरपंचांनी विरोध केला होता। त्यामुळे सौंदना गावच्या सरपंचाचा अपघात झाला की घातपात याचा तपास सुरू आहे। दरम्यान या अपघाताप्रकरणी आमदार सुरेश धस यांनी प्रशासनाला जबाबदार धरलंय। परळीत आजही अवैध राखेची वाहतूक सुरू आहे का, असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केलाय। रात्री 9:20 ही घटना घडलेली आहे। हे राखेचा टिप्पर म्हणजे हे जे बोगस आणि अवैध राखेची जी लूट परळीमध्ये चालू आहे त्याचा करिश्मा बघा। मला वाटतं सौंदना गावचे सरपंच दलित सरपंच आहेत। या सरपंचाचा जागेवर खात्मा केला गेला आहे। म्हणजे तो घातपात आहे का ॲक्सिडेंट आहे अजून त्याचा शोध लागायचा आहे। परंतु तुम्ही बघा, एवढं भयानक स्वरूपामध्ये परळीची चर्चा महाराष्ट्रात चालू असून सुद्धा यांचे राखेचे टिप्पर बंद नाहीत। आजही राखेचे टिप्पर चालू आहेत, अवैध वाहतूक चालू आहे आणि याला परळीची पोलीस आणि परळीचे थर्मल पॉवरचे अधिकारी कर्मचारी याला जबाबदार आहे। परळी ते गंगाखेड रस्त्यावर औष्णिक विद्युत केंद्र आहे। या रस्त्यावरून जाताना तुम्हाला राखेचे डोंगर दिसून येतात। रस्त्यावर दुतर्फा राख साचलेली दिसते। परळीतल्या रस्त्यावर राखेची वाहतूक करणारे हायवा टिप्पर राजरोसपणे धावताना दिसतात। यातल्या अनेक हायवाला नंबर देखील नसतो, त्यामुळे विना नंबर प्लेटचे हायवा धावतात तरी कसे, हा परळीकरांच्या चर्चेतला विषय असतो। एका हायवामध्ये जवळपास 6 ब्रास राख मावते आणि त्याची किंमत 12,000 ते 15,000 रुपये दरम्यान आहे। दररोज जवळपास 500 हायवा मधून राखेची वाहतूक होत असल्याचं स्थानिक सांगतात। या राखेमुळे परळीकरांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरातून रात्रंदिवस राख उपसली जाते। शेतांमध्ये राखेचा चिखल जमा झाल्यामुळे पिकांची वाढ होत नाहीये। लहान मुलांपासून थोरांपर्यंत अनेकांना दम्याचा त्रास सुरू झालाय। औष्णिक केंद्रा शेजारील ओढ्यांमधून राखयुक्त पाणी वाहतंय। राखयुक्त पाणी प्यायल्यामुळे जनावरांचा जीवही धोक्यात आहे। राखेच्या व्यवसायातून निर्माण झालेली दहशत आणि आरोग्याच्या समस्यांमुळे अनेक जण परळीमधून अंबाजोगाई आणि इतर ठिकाणी स्थलांतर करतात। परळीतल्या या राखेतून कोट्यवधीची कमाई होते। विशेष म्हणजे राख माफियांना राजकीय आणि प्रशासकीय अभय मिळाल्यानं राख माफियांची मुजरी वाढली। त्यातून बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। परळीतल्या गल्लोगल्लीत तुम्हाला राखेच्या व्यवसायातून झालेले खून, मारामाऱ्या याच्या कहाण्या ऐकायला मिळतील। पण राख माफियांच्या भीतीमुळे याविषयी कॅमेऱ्यासमोर बोलायला कोणीच धजावत नाही। त्यामुळे परळीतल्या या गुंडागिरीला आळा घालून कायदा आणि सुव्यवस्था स्थापन करण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे। NDTV मराठी, बीड।